आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। अरे हे काय, तुम्ही सगळे अश्रू का ढाळत आहात? मी एका शुभ कार्यपूर्तीसाठी जात आहे आणि जर आपण सगळे असे दुःखी व्हाल तर आम्ही पुढे कसे काय जाणार? सुमेरू साम्राज्याला त्याचा उत्तराधिकार हवा आहे आणि तो शक्तिशाली, ज्ञानी आणि सर्वांचा दुःख दूर करणारा तारणहारी हवा, सद्गुणांनी संपन्न असायला हवा आणि अशा संतान प्राप्तीकरिता मला तपस्या करायला हवी, नाहीतर अन्यथा मला मातृत्व प्राप्त होणार नाही। आपल्या सर्वांच्या सदिच्छांची आम्हाला आवश्यकता आहे, त्याने माझे आत्मबल वाढेल। कृपया आपण दुःखी होऊ नये, आनंदाने निरोप द्यावा। मंत्री श्रुतकेतू, महाराणींच्या सुरक्षेसाठी मी सुद्धा त्यांच्यासोबत वनात प्रयाण करणार आहे। आम्ही परत येईपर्यंत सुमेरू राज्याच्या सुरक्षेचा भार तुमच्यावर असेल। प्रजेची सुरक्षा आणि हिताकरिता राजगुरूंना आणि राजपुरोहितांना पाचारण करून निर्णय घ्या। प्रजेच्या रक्षणात कुठलीही उणीव राहता कामा नये। जशी तुमची आज्ञा महाराज। काळाच्या गर्भात काय दडलंय हे कोणी पाहिलंय? एक स्त्री संतान प्राप्तीकरिता धर्माचे पालन करत आहे आणि त्याच वेळी दुसरीकडे एक स्त्री आपल्या संतानाला अधर्म करण्यास प्रेरित करत आहे। हे सृष्टीचे व्यंग आहे। ती स्त्री कोण आहे? ती स्त्री आहे रावण माता कैकशी। मातोश्री, आपला पुत्र राक्षसराज दशाननाचे साम्राज्य दश दिशांना पसरले आहे। भूलोक, देवलोक, पाताळलोक, त्रिलोकावर आज आपलं अधिपत्य आहे। नवग्रह आज माझ्या या मुठीत बंद आहेत। आपल्या पुत्राची दशाननाची केवळ त्रिलोकाधिपतीच नाही तर देवाधिदेव म्हणून पूजा होतीये माते। सर्वत्र त्याच्याच नावाचा जय जयकार आहे। तू केवळ इतक्यातच संतुष्ट झाला पुत्रा? मातोश्री, आम्ही तुला जो मार्ग दाखवला त्या मार्गावर चालून तुला अमृत प्राप्ती झाली ह्याचं स्मरण नेहमीच राहू देत। आणि त्या मूर्ख ब्रह्मदेवाने तू त्याच्याकडे जे मागितलंस त्याने तुला देऊन टाकलं। आता तुला आणखी बुद्धिमान व्हायला हवं। स्मरण राहू दे, चाणाक्षही बनायचंय तुला। मनुष्य, देवता आणि नवग्रह कोणीही तुझ्या समक्ष येण्याचं साहस करता कामा नये। तुझं नाव ऐकताच सर्व सृष्टी कंपायन व्हायला हवी। केवळ त्रिलोकच नव्हे तर समग्र ब्रह्मांडाचा तू स्वामी व्हावास अशी माझी आकांक्षा आहे। माझा पुत्र ब्रह्मांडाचा अधिपती बनेल। परंतु दुःखद गोष्ट अशी आहे, तू म्हणालास की देवलोकावर विजय प्राप्त केला आहेस। मग इंद्र कुठे? त्याला पराजित केलंस तू? तू त्याला कैद करून इथे आणू शकलास? नाही ना? नाही। तरीही
तू गर्जना करतोयस की तू समग्र त्रिलोकाचा अधिपती मातोश्री. झालायस? इंद्राची माझ्या समक्ष काय योग्यता? तो केवळ एक नाम मात्र आहे. त्या इंद्रासारख्या शूद्राला पराजित करण्यासाठी या लंकाधीशाची आवश्यकता नाहीये. माझा पुत्र आणि आपला प्रपौत्र मेघनाद त्यासाठी इंद्रलोकात जाईल. त्या इंद्राला सिंहासनावरून फरफटत इथे माझ्या चरणी घेऊन येईल. गुरुदेव, तुला काही सांगण्याची आवश्यकता नाही माते. मी सर्व काही जाणतो. या आश्रमापासून किंचित दूर एक पर्वत आहे, वृषभद्री पर्वत, जो 7 डोंगरांनी मिळून बनला आहे. तुझ्या तपसाधनेसाठी ते योग्य स्थान आहे. महादेवाचे नामस्मरण करत तू तपश्चर्येस प्रारंभ कर. देवी अंजना, एका विशिष्ट कारणाकरिताच तू ही तपस्या करणार आहेस. दैवी शक्तीचा जन्म तुझ्या उदरातून होण्यासाठी. मेघनाथ, प्रणाम स्वीकार करा पिताश्री. मला इथे अचानक बोलवण्याचं काय कारण? इंद्रदेवाला माझ्या समक्ष बंदी बनवून आण. जशी आपली आज्ञा पिताश्री. हे ब्रह्मदेवा, दशाननाचा पुत्र मेघनाद खरेच इंद्रास जिंकून बंदी बनवेल? काळच सर्व प्रश्नांचं उत्तर आहे देवी. जर इंद्रदेवाचा मेघनादने पराभव केला तर संपूर्ण स्वर्गलोक रावणाच्या अधिपत्याखाली येईल. त्यानंतर त्याची कुदृष्टी ब्रह्मलोकाकडेही वळेल. तेव्हाही आपण काळच सर्व प्रश्नांचं उत्तर देईल हे सांगून शांत राहाल का स्वामी? सांगा स्वामी, उत्तर द्या. मेघनादने सर्व लोक जिंकून घेतला तर दशानन निश्चितच सत्य लोकावरही आक्रमण करेल. आपण अगदी निश्चिंत आहात. त्याच्या लालची वृत्तीचा आणि व्याभिचाराचा अंत नाहीये. निकट भविष्यात तो वैकुंठ, कैलास आणि सत्य लोकावर आपले अधिराज्य गाजवण्याचा प्रयत्न निश्चितच करणार. तेव्हा आपल्याकडे कोणताच मार्ग उरणार नाही. दुष्ट शक्ती आणि दिव्य शक्तीच्या संघर्षात दुष्ट शक्तीचा विजय होईल का? सत्यावर असत्याचा विजय होईल आणि दुष्ट शक्तीचं साम्राज्य पसरेल. जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर सृष्टीचा विनाश अटळ आहे. संपूर्ण ब्रह्मांडात अंधकार पसरेल स्वामी. मेघनाद त्याची प्रचंड सेना घेऊन स्वर्ग लोकावर चालून येतोय स्वामी. राक्षसगण इंद्रलोकांच्या दिशेने प्रस्थान करा आणि जर कोणी आपल्या मार्गात आडवा आलाच तर त्याला संपवून टाका.
जोपर्यंत आपण इंद्राला बंदी बनवत नाही तोपर्यंत आपलं युद्ध सुरू राहील. कोणाच्या तेवढं धैर्य आहे माझ्या समक्ष युद्ध करण्याचं? माझ्या हातून त्याचा मृत्यू निश्चित आहे. इंद्रदेवा, आपण इथे विलासिनतेत मग्न आहात आणि तिकडे दशाननाने संपूर्ण स्वर्गलोक जिंकून घेतला आहे. आता रावण पुत्र मेघनाथ आपणास बंदी बनवण्यास येत आहे. देवराज इंद्राला बंदी बनवायला आले आहेत. रक्षा कवच. वज्रशस्त्र. नारायण नारायण. प्रभू, मेघनाथ देवराज इंद्रांना कैद करावयास निघाला आहे. हा देवांकरिता चिंतेचा विषय आहे. दशाननाचा अत्याचार खरंच चिंतेचा विषय आहे. परंतु ज्या प्रकारे अंजनाचे प्रयत्न सुरू आहेत, रुद्रांशाला धारण करण्यासाठी तिची योग्य दिशेने वाटचाल सुरू आहे. देवर्षी, जेव्हा कुणाचा अत्याचार अशा प्रकारे वाढतो तेव्हा त्याचा मृत्यू अनिवार्य ठरतो.
अंजना, तप करण्याकरिता हेच योग्य स्थान आहे. स्वामी, माझ्याकरता आपण अंजना, हे केवळ तुझ्याकरिता नाहीये, आपल्या संतानाकरिताही आहे. एकीकडे अंजनेची श्रद्धा भक्ती कैलासापर्यंत पोहोचली होती. त्याच वेळी दुसरीकडे देवराज इंद्राला मेघनादाने फरफटत नेऊन रावणाच्या चरणांवर आणले. इंद्र, देवेंद्र, युद्धात पराभूत होऊन शक्तिहीन असा तू माझ्या चरणी आहेस. हा. स्वर्गाधिपती, सुंदर अप्सरांनी सदैव वेढलेला देवराज इंद्र, स्वर्गाचे सिंहासन, ऐरावत, कामधेनु, कल्पवृक्ष, वज्र, या सर्वांची तुला आता काय आवश्यकता? तुला तर युद्धाचं ज्ञानच नाहीये. भोवताली केवळ मोहक अप्सरा असल्या की तू तृप्त होतोस, स्वतःचाच आनंद पाहतोस. सर्व देवतांनी मिळून तुला स्वर्गाच्या सिंहासनावर बसवले, परंतु तू समग्र देवतांचे रक्षण करण्याऐवजी केवळ शोभेची वस्तू बनून राहिलास. ना तुझ्या अंगी बळ आहे, ना तुझ्या दंडामध्ये शक्ती आहे. तू स्वर्गाच्या सिंहासनावर बसण्यायोग्य नाहीयेस. त्या सिंहासनावर केवळ हा दशाननच विराजमान होऊ शकतो. युद्धात पराजित होऊन तू स्वर्गलोकाचं राज्य गमावलंस देवेंद्रा. आता तू जिवंत राहूनही काय साध्य करणार आहेस? कृपा करा प्रभू, आपली षोडश पूजा करण्याकरता आम्ही इथे आलो आहोत. आपल्याला परमेश्वर मानतो. कृपया आपण देवराजांना मुक्त करावं. आम्ही आपले दास बनून राहू आणि देवराज इंद्रही आपले दास होतील. राक्षसराज, भीती, भीती, चहू दिशांना या दशाननाचीच भीती आहे. जा, मी तुला तुझे प्राण भिक्षेच्या रूपात देतोय. जा, जाऊन कुठेतरी लपून बस आणि यापुढे इंद्रलोकाकडे पाहण्याचं धाडसही करू नकोस. माझ्या समोर येण्याची चूकही करू नकोस. जर तू कधी परतून आलास तर माझे हे खड्ग क्षणात तुझे शिरधडा वेगळे करेल. हा दशाननही दयाळू वृत्तीचा आहे, उदार मनोवृत्तीचा आहे. हे सर्वांना जाऊन सांग. जा इंद्रा, तुला क्षमा केली. जा, जा, जाऊन लप कुठे तरी. जा आता.
शोभेची बाहुली, शोभेची बाहुली आहेस तू. इंद्रदेव रावणासमक्ष शिर झुकवून उभे होते. आता या तिन्ही लोकात कुणावर संकट कोसळेल प्रभू? ओम नमः शिवाय. 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 एकीकडे रुद्रांशाच्या जन्मधारणेची क्रिया आरंभ झाली होती. दुसरीकडे रावणाने संपूर्ण ब्रह्मांडाचा अधिपती होण्याच्या लालसेपोटी महादानवाचे रूप धारण केले होते. दिवसेंदिवस त्याच्या पापाच्या साम्राज्याचा विस्तार वाढत चालला होता. तो स्वतःला या पृथ्वीचा रक्षक मानू लागला होता. नित्याप्रमाणे त्या दिवशीही रावण आपल्या भव्य सभेत स्वतःचे राक्षस राज्य वाढत असल्याची आनंद वार्ता ऐकून प्रफुल्लित होत होता. दुर्मुख, हा प्रभू, मी आपल्या आज्ञेप्रमाणे राक्षसांचं साम्राज्य वाढवण्याच्या उद्देशाने भारताच्या दक्षिणेकडील प्रत्येक राज्यावर आक्रमण केलं आणि तिथल्या राजा जयदेवला पराजित करून विजय प्राप्त केला. राक्षस राज यज्ञकोपा, महाराज लंकाधिपती, भारताच्या पूर्वेला राजा सुनेत्रचं साम्राज्य होतं. माझ्या आक्रमणाने त्यांची जमीन हादरवून टाकली, रक्ताचे पाट वाहिले. काल लंकाधिपती दशानन, माझ्या आवाजाने पश्चिम दिशेचा राजा ब्रिजमन धनाचे सैन्य पलायन करू लागले. ते लपून बसण्यात यशस्वी झाले. मी त्यांनाही बंदी बनवून आपल्या समक्ष घेऊन आलोय. वज्रमुष्टी,
हे त्रिलोकाधिपती, मी उत्तर दिशेला आक्रमण केलं होतं. लघु प्रदेशातील राजांचा पूर्ण बिमोड करून त्यांचा सर्वनाश केला मी प्रभू. रक्ताची नदी वाहिली तिथे. वाचलेल्या लोकांनी आपल्याला परमेश्वर मानून आपली पूजा सुरू केली आहे. प्रभू, रावणांची मूर्ती तिथल्या जनतेने मंदिरात स्थापन सुद्धा केली आहे. परमेश्वर दशानन, होय मीचे देवाधिदेव. तुम्हा सर्वांनी दिलेला समाचार ऐकून मी खूप प्रसन्न झालोय. या विजयाच्या आनंदात मी स्वतः आपण जिंकलेली राज्ये पाहायला जाणार आहे. कुबेर, घाबरू नकोस कुबेर. जा, जाऊन माझा पुष्परथ तयार कर. जशी आज्ञा प्रभू. या सृष्टीवर जे सुरू आहे ते अति विचित्र आहे. एकीकडे शिवांशाला संतान रूपात प्राप्त करण्यासाठी महाराणी अंजना तपश्चर्या करत आहे आणि दुसरीकडे अहंकारी रावण लोकांच्या दुःख व्यथा समजून न घेता भूलोक दर्शनासाठी निघाला आहे. सर्वप्रथम तो कैलासपतींच्या द्वारावर गेला.